शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांचा पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन। विविध मागण्यांसाठी मोर्चा काढत शासनाचा केला निषेध। आधारवड बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले हे बिऱ्हाड आंदोलन। शालेय पोषण आहार महिला कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करावी, अपघात विमा मिळावा, चतुर्थ श्रेणीत समावेश करावा यासह आदी मागण्यांसाठी नाशिकच्या नांदगाव येथील आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा संगीता सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील हुतात्मा चौक येथून नांदगाव पंचायत समितीवर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले। यावेळी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असे यावेळी सांगण्यात आले। आवाज न्यूज मराठी, नांदगाव। आम्ही इथं आधारवड बहुउद्देशीय सेवाभावी संस्था याच्यामार्फत जे बिऱ्हाड मोर्चा काढला। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की सरकारने आम्हाला एक तर कायमस्वरूपी कामाला ठेवायला पाहिजे किंवा आम्हाला पिऊनचं मानधन, कारण शाळा आमच्याकडनं शाळा झाडण्यापासून तर दिवसभर काम करायपासून आम्ही सर्व काम करतो। आणि त्याच्यामध्ये मेन आमचे मुद्दे असे की जी व्यवस्थापन समिती शाळेने स्थापन केली आहे ती व्यवस्थापन समिती डायरेक्ट महिलांना विनाकारण महिलांना कामावरून काढण्याचं काम करते। म्हणजे मुख्याध्यापकांचं काम व्यवस्थापन समिती करते, तर त्यांच्यावर दबाव येतो, ते आम्हाला राजकीय याच्यामध्ये कामावरून कमी करण्याची धमकी देता, नाही तर मुख्याध्यापकांना सांगता का तुम्ही या बाया कमी केल्या पाहिजे। तर सरकारने जी लाडकी बहीण योजना काढली, एका लाडक्या बहिणी योजनेत एका बहिणीला न्याय देताय आणि दुसऱ्या बहिणीवर अन्याय करताय, या धोरणासाठी आम्ही इथं आज बिऱ्हाड मोर्चाला बसलो आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आम्ही इथून हलणार नाही। आज आम्ही आधारवड महिला बहुउद्देशीय संस्था या संघटनेमार्फत शालेय पोषण आहार कर्मचारी महिला आणि बंधू भगिनी यांनी आम्ही आज इथं मोर्चा काढलेला आहे। आमच्या प्रमुख मागण्या आहेत की आम्हाला शालेय ज्या स्वयंसेविका आहेत, गट प्रवर्तक आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, यांना सरकारने 10 लाख विमा मंजूर केला। त्यापैकी या सर्व कामगारांना विमा मंजूर करत असताना शालेय पोषण आहार समिती संघटनेचे जे कार्यकर्ते कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनाच यातून वगळून टाकलेला आहे। आम्हाला 2,500 रुपये महिना होता, आता 2,500चा 3.5 केला। अजून आमच्या पदरात तर 3.5 आले नाही, परंतु 2,500 जर पगार असेल, एखाद्या महिलेला जर तिचा मुलगा उच्च गुणवत्तेचा असेल, तिचा मुलगा हुशार असेल आणि त्या मुलाला जर समजा इंजिनिअरिंग सारख्या ठिकाणी, मेडिकल सारख्या ठिकाणी उच्च शिक्षण घ्यायचं असेल, आता त्या ठिकाणची फी आहे, वार्षिक फी आहे 50,000 रुपये। आमच्या महिलेला मिळतात 10 महिन्याचे 25,000 रुपये। मग त्या महिलेच्या मुलाने उच्च शिक्षण घ्यायचं नाही का तिने जसं आयुष्यभर भात केला तसंच आमच्या मुलांनी पण भातच करायचा का? ही सरकारची अपेक्षा आहे का? जर सरकारला आमच्यामध्ये सुधारणा करायची असेल, गरिबी खरोखर हटवायची असेल, एकतर आमचा पगार वाढवा जेणेकरून आम्ही आमच्या मुलांना उच्च शिक्षण देऊ शकतो, जेणेकरून आमचं कुटुंब चालू शकतो, नाहीतर मग सरळ आहे तो पगार ठेवा, आमच्या मुलांना शिक्षण मोफत द्या।